स्मशानातील सोनं. अण्णाभाऊ साठे लिखित वारणेचा वाघ ह्या कादंबरीतील ही कथा आहे भीमाची, एका निर्भीड बापाची, विषम परिस्थितीत परिवाराचं पोट भरण्यासाठीच्या लढाईची, स्मशानात कोल्ह्यांची दिलेल्या झुंजेची आणि त्यात आपलं सर्वस्व गमावण्याची. शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली. त्याला समाधानाचं भरतं आलं. एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता. त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती. त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता. भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता. त्याला आता अंधाराची गरज होती, म्हणून तो चुळबुळत होता. त्याची लाडकी लेक नाबदा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापित होती. भीमा अंगापिंडानं जबरा होता. तो भर पहिलवानासारखा दिसे. त्याचं प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, दाट भुवया, पल्लेदार मिशा, रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हुडहुडीच भरत असे. भीमाचं गाव दूर वारणेच्या काठी होतं, पण रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही, म्हणून तो मुंबईला आला होता. त्याने सर्व मुंबई पालथी घातली, पण त्याला काम मिळालं नव्हतं. आपणाला काम मिळावं, आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्यांची माळ करावी, अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला. आणि त्या उपनगरात शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला काम मिळालं. काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला. तो आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता. त्यानं टिकाव घेताच डोंगर मागे सरकेल. त्यानं सुटकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत. त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता. परंतु 6च महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा पुढे उपासमार नाचू लागली. क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला आणि उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला. अंगातील कापडं काखेत दाबून भीमा घरी निघाला. तो एका ओढ्यावर थांबला. त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला. तोच त्याची नजर एका राखेच्या ढिगावर स्थिरावली. ती राख मड्याची होती. जळकी हाडं सर्वत्र पसरली होती. त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला. इतक्यात त्या राखेच्या ढिगावर काहीतरी चमकलं. तसा भीमा पुढे आला. त्याने वाकून निरखून पाहिलं. तिथं 1 तोळ्याची सोन्याची अंगठी होती. ती चटकन उचलून भीमानं कर करून मूठ दाबली. त्याला आनंद झाला. 1 तोळा सोनं, आणि तेही मड्याच्या राखेत. मड्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला. जगण्याचा नवा मार्ग सापडला. त्यानंतर भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला. नदी नाल्यातील मसनवटे तुडवू लागला. प्रेताची राख जमवून चाळणीनं चाळू लागला आणि त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला. बाळी, मुदी, नथ, पुतळी, वाळा असे काही ना काही रोज घेऊन येऊ लागला. भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता. तो निर्भय होऊन राख चाळीत होता. जळकी हाडं वेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी, कवट्या फोडी, मनगट कुटी, पण सोनं मिळवी. संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येते वेळी नाबदासाठी खजूर घेई. भीमा प्रेताची राख चाळून जगत होता. त्यामुळे जगणं नि मरणं यातील अंतरच तो विसरून गेला होता. मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर श्रीमंतानं. गरिबानं मरूच नये असा त्याचा दावा होता. अवमानित पामराला जगण्याचा नि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं त्याचं ठाम मत झालं होतं. बेकारीच्या उग्रतेने त्याला उग्र केलं होतं. तो रात्रंदिवस मसनवटी धुंडाळीत होता. त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होतं. त्याच दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते. पुरलेली मढी बाहेर पडत होती. एका सावकाराच्या तरुण सुनेचं प्रेत तर स्मशानातून नदीवर येऊन पडलं होतं आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते. सूर्य मावळला. सर्वत्र अंधार पसरला.
भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं आणि तो गंभीर होऊन जेवू लागला. आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली, आज कुठं जाणार वाटतं? मला वाटतं हे काम नको आम्हाला. कुठंतरी दुसरं काम करा. मढ्याची राख, सोनं, संसार हे सारंच विपरीत आहे. लोक नावं ठेवतात. तू बोलू नको. भीमा दुखावला आणि चिडून म्हणाला, मी काहीही करीन, त्यांचं काय जातं? माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का? तसं नव्हे. नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली, भूतासारखं हे हिंडणं चांगलं नाही. मला भीती वाटते म्हणून म्हणते. अगं, ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे. खरी भूतं घरात राहतात आणि मेलेली त्या मसन वाट्यात कुसतात. मुंबई चाळून मला काम मिळालं नाही, पण मढ्याची राख चाळून सोनं मिळालं. डोंगर फोडून फक्त 2 रुपये मिळाले आणि ही राख सहज 10 रुपयेही देते मला. असं बोलून तो घराबाहेर पडला. बरीच रात्र झाली होती. सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती. भीमा एक पोत्याची खोळ आणि अणीदार पार घेऊन ढेंगा टाकीत अंधारातून निघाला. त्या घोर अंधाराची त्याला काहीच भीती वाटत नव्हती. सकाळी एक लुगडं, एक परकर पोलका, खजूर एवढाच विचार तो करीत होता. पण आज तो बिथरला होता. वातावरण गंभीर होत होतं. मध्येच कोल्ह्यांची कोल्हेकोई होई. एखादा साप सळसळत जाई आणि घुबड घुतकार करून भेसूरतेत भर घालीत होतं. त्या निर्जन जंगलातून कानोसा घेत भीमा गावाजवळ आला. सर्वत्र सामसूम झाली होती. अधूनमधून कोणीतरी खाकरत होतं. एखादा दिवा डोळे मिचकावीत होता. परिस्थिती अनुकूल होती. भीमा चटकन स्मशानात शिरला आणि सावकाराची गोर शोधू लागला. फुटकी गाडगी, मोडक्या किरड्या बाजूला सारीत या गोरीवरून त्या गोरीवर उड्या मारीत प्रत्येक ढेपणी पाठी जाऊन कडी ओढून पाहू लागला. मध्यरात्रीपर्यंत त्याने सारं स्मशान चाललं. या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोचला आणि भयचकित होऊन मटकन बसला. कोणीतरी दात खात होतं, कोणीतरी गुरगुरत होतं, मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं. तो पुढे सरकला. तोच सर्व काही शांत झालं. आवाज येईनासा झाला. तोच कोणीतरी हातपाय झाडतंय असा भास होऊन तो चमकला. खटकन जागीच बसला. विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून मस्तकाकडे धावली. आयुष्यात तो प्रथमच भयभीत झाला. परंतु दुसऱ्याच क्षणी त्यानं स्वतःला सावरलं. खरा प्रकार त्याच्या लक्षात आला. 10-15 कोल्ही जमवून नवी गोर उद्ध्वस्त करण्याचं काम करत होती आणि प्रथम मढ्याजवळ कोण जाणार या ईर्षेने एकमेकांवर गुरगुरत होती. पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती ओढीत होती. हा प्रकार पाहून भीमा चिडला. प्रचंड झेप घेत तो झपकन त्या गोरीवरच जाऊन बसला. गोरीवरचे दगड उचलून त्याने कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला. त्या भडीमारानं कोल्ही दचकली नि मुरून बसली. तसा भीमाला चेव आला. तो गोरीवरची माती काढू लागला आणि त्याचवेळी एक कोल्हा पिसाट होऊन भीमावर धावला. क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला. कोल्हा पुन्हा पुढे येताच भीमानं त्याला एका दणक्यात गारद केलं. भीमा पुन्हा गोर उकरू लागला आणि निम्मी गोर उकरून त्याने मढे अर्धे उघडे केले. इतक्यात कोल्ह्यांनी पुन्हा हल्ला चढवला. पण भीमाच्या दणक्याने कोल्हे तिरपडून पडत होती. काही अचानक लचका तोडून पडत होती. या अभूतपूर्व युद्धात तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता. उद्याच्या अन्नासाठी, मढ्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून लढत होता. पशु आणि मानव यांचं मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होतं. कितीतरी उशिराने कोल्ह्यांचा हल्ला थांबला. भीमानं त्या गोरीतील ते प्रेत काढून मोकळं केलं. तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत उतरला. लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरात प्रेत उपसून वर काढलं. दडदडीत ताटलेलं मढं त्याच्या पुढं त्या गोरीत उभं होतं. त्यानं चपळाने प्रेताच्या हातातली अंगठी काढली, कानातली मुदी ओरबाडली आणि त्याला आठवलं की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार. त्यानं त्याच्या तोंडात बोटं घातली, पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती. क्षणात त्याने आपल्या पहारीने प्रेताचा जबडा उचकटून आपली बोटं प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याचवेळी गावातली कुत्री जागी झाली.
आणि त्यांनी गाव जागा केला. अरे कोल्ह्यांनी प्रेत खाल्लं चला, असं कोणीतरी ओरडलं. नि ते ऐकून भीमा घाबरला आणि घाईघाईत बोटं काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्याने पहारच काढली. घटकन त्याची 2 बोटं प्रेताच्या दातात अडकली. अडकीत त्यात सुपारी सापडावी तशी, आणि भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली. गावाकडून कंदील घेऊन माणसं येताना पाहून भीमा अधिकच चिडला. त्याने हातातील पहार प्रेताच्या टाळूवर जोराने मारली आणि त्या दणक्याने प्रेताचे दात भीमाच्या बोटात घट्ट रुतले. त्याच्या अंगात मुंग्या उठल्या. लोक येऊन प्रेतासाठी मारून मला ठार करतील असं वाटून भीमा वैतागला, निर्भान झाला. सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला. अरे सोड मला, तो जोरानं ओरडला. भीमाने कसं बसं स्वतःला सावरत विचार केला आणि पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली. मग हळूच बोटं ओढून काढली. ती कातरली गेली होती आणि चामडीला चिकटून लोंबत होती. ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला. भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता. तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता. त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली. त्याच दिवशी डॉक्टरनं भीमाची 2 बोटं कापून काढली. दुसऱ्या दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली. ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला. कारण डोंगर फोडणारी ती 2 बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता.